मागून तुम्हाला स्वस्तामध्ये अजून एक ऑप्शन आहे, बस आहे इकडे. मी तुम्हाला शेअरिंग टॅक्सी दाखवली, ती 100 घेते. ते माझा बेड आहे 600 रुपयामध्ये पडला आहे पर नाईट. मी केची जामचा याच्यासाठी प्लॅन केलेला. भाई, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अशा गोष्टी घडतात. तर ऑलराईट तर मित्रांनो, नमस्कार, कशा आहात सगळे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये. आणि हा आहे सेकंड पार्ट ऑफ मुंबई टू केचीधाम. तर यामध्ये आपण प्रॉपर सगळं सांगणार आहे की तुम्ही मुंबईवरून जर निघालात तर केचीधामला कसं पोचायला पाहिजे. तर हा सेकंड पार्ट आहे. आय होप तुम्ही फर्स्ट पार्ट पाहिला असेल. आपण कसं बजेटमध्ये आलो आणि आता आपण आहोत नैनितालमध्ये. आणि मी माझं हॉस्टेल आहे, लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, एंडमध्ये आपण हॉस्टेलही दाखवलेलं आतून. आणि हा बाहेरून असा काय आहे, इथे तुम्ही पाहू शकतात मागे पूर्ण डोंगर आहे. आणि बेस्ट म्हणजे इकडचं असं आहे की भाई इथून व्ह्यू ओके म्हणजे एवढं काय नाही. आणि मी एक नाईटसाठीच आलेलो, तर आता मी इथून चाललो आहे. आता जे आपल्याला पुण्याचे मित्र भेटलेले ते त्यांचं रूम थोडं खाली आहे, म्हणजे तिथे 2 किलोमीटर लांब. कारण की प्रॉब्लेम काय झालेला, मी आधीच इथे बुकिंग करून आलेलो आणि पैसेही आधी दिलेले, त्यामुळे मला फक्त इकडे आधी यायला लागलं. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता मी काय करणार आहे, इथे विचार चालू होता ड्रोन पण फ्लाय करायचा, बट एवढा काय वाव व्ह्यू असं वाटत नाही, म्हणून मी इथे काय ड्रोन फ्लाय करत नाही. तुम्हाला केचीधामला जर जायचं असेल तर कसं जायला लागतं, कसं तुम्ही एकदम बजेटमध्ये जाऊ शकतात. तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहे. इथे स्कूटी रेंटिंग पण चालते, 500 रुपये घेतात पर डेचे, कोण 400 पण घेतं. आणि पेट्रोल इथे जाम स्वस्त आहे, 92 रुपीज. येस, आपल्या इंडिया बोलतो, आपल्या मुंबईमध्ये 103 आय थिंक जो चालू आहे, म्हणजे इथे 11 रुपये तरी स्वस्त आहे ऑलमोस्ट. तर मित्रांनो, आता आपण आलो इकडे. आता मी तुम्हाला एक शॉर्ट सांगून देतो. जर तुम्हाला केचीधाम, तुम्ही नैनितालला असेल तर केचीधाम कसं पोहोचू शकतात. आता आपण इकडे आहे, ठीक आहे. ही माझ्या मागे लेक आहे, ठीक आहे. आणि माझ्या मागे लेकच्या मागे एक्झॅक्ट तिथे ना हा एक मेन चौक दिसू शकतो तुम्हाला, हा बघा. आणि इथे असा बोर्ड लावला आहे बघा, केचीधाम, अल्मोडा, रेणिकत, मुक्तेश्वर. आणि हे जे दिसतंय ना, हे जे एक घर टाईप आहे बघा, हे ह्याच्या मागेच जस्ट बसस्टॉप आहे. तर तुम्हाला इथून बसेस भेटणार, शेअरिंग टॅक्सी पण भेटतील आणि तुम्ही इकडून जाऊ शकता. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. बट मी तुम्हाला बोललो की हा मेन पॉईंट एक हॉटस्पॉट दाखवून देतो. मागे लेक आणि इथे गांधीजीचं तुम्हाला हे दिसेल बस. तर मित्रांनो, आणि आपलं इथं मित्र भेटला जो आपला पुण्याचा, आपण जे ट्रेनमध्ये भेटलो, योगेश भाऊ. काय बोलतो योगेश, कसं होतं नैनिताल, कसं वाटलं, कसा फिरला की नाही? थंडी वगैरे आहे खूप आणि रूम्स वगैरे घेतले आत्ताच. तर रूम काल रात्री आम्ही बुक केले. 1800 रुपयाला एक रूम पडले. काय बोलतो, म्हणजे 4 लोकांना 1800? हो, 4. अरे एक नंबर. ॲक्च्युली विषय काय झाला, मी आधीच माझा हॉस्टेल बुक केलेला, त्यामुळे म्हणून आता यांच्यासोबतच राहणार होतो. पण चांगली पडली 1800, म्हणजे 4 लोकांमध्ये 400 450 पकडून चालला, तर चांगली पडली. मला 620ला पडला. आणि आता आम्ही गाडी घेतली रेंटवरती. ती कितीला पडली? ती आम्हाला 1000 रुपये पर डे पडली. कारण आम्ही एक बुलेट घेतली आणि एक 2 व्हीलर घेतली एंटॉर्क. ती पडली 500 रुपये. अच्छा, एंटॉर्क म्हणजे बुलेटचे 1000 रुपये आणि एंटॉर्कचे 500 रुपये. म्हणजे तुम्ही इकडे आलात तर आपली तुमचीपर्यंत प्रॉपर सोय झाली पाहिजे, हे आपला विचार आहे. बरोबर. तर चला जाऊया आपण रूमवर आणि भेटू. चला. तर मित्रांनो, मस्त इथं नाश्ता केला आपण मागे आणि इथेच आपला स्टॉप आहे. आणि तुम्हाला दाखवतो मी एक बोर्ड. इथे बोर्डला म्हणजे इथे 100 रुपये घेतात. इथून एक 18 किलोमीटर आहे, 17-18 किलोमीटर, 1 तास लागतो. हे बघा, इथे तुम्हाला याचे उत्तराखंड टॅक्सी वाहन बाहुलीला 50 रुपये, केचीधाम 100. बघू आता जे पण. आता हे लोक चालले बाईकने पुढे, आपल्याला स्टे तिथे करायचा म्हणून मी माझी बॅग वीक घेऊनच चाललो आहे. चला भेटू मग आता तिकडे. बस जावा, पुण्याची रायडिंग नका करू. आरामात. चला. पुण्यात कधी हेल्मेट नाही घातलं, आता इथे घालावं लागलं. बघा हे मित्रांनो, मागून तुम्हाला स्वस्तामध्ये अजून एक ऑप्शन आहे, बस आहे इकडे. मी तुम्हाला शेअरिंग टॅक्सी दाखवली, ती 100 घेते. आणि जर तुम्हाला ह्याच्याने जायचं आहे, बोलतात ना आपल्या इकडचं ST असते, तसं इकडचं महामंडळ जसं आहे उत्तराखंडचं काय असेल, तर इथून किती घेतात, एक 50 रुपये आहे. 50 रुपये बसने आणि तुमच्या शेअरिंग टॅक्सीने 100 रुपये. चला बघू. बाई काम करतो ना, बसने जाऊ की कसं जाऊ कळत नाही. तर मित्रांनो, मी बसमध्ये बसलो आहे. मी मोस्टली बसनेच जाणार होतो. 25 रुपये टॅक्सीवाले जास्त बोलत होते. तर इथून एक भोवली आहे 18 किलोमीटर, 18 नाही सॉरी 11. मग तिथून केचीधाम आहे ऑलमोस्ट 7-8 किलोमीटर. ही 25 रुपयाला आपल्याला तिकीट पडली आहे. ठीक आहे ना, काय वाईट आहे. आपल्याला तिथे जाऊन घाई तर नाही करायची आहे. मग बसचा एक्सपिरियन्स घेऊया. USRTC असं काहीतरी आहे, उत्तराखंड स्टेट समथिंग. चला, व्ह्यू तर एक नंबर आहे, म्हणजे डोंगरच डोंगर, महाबळेश्वर वाईब्स. चला, ही अशी काय बस आहे, तुम्ही पाहू शकतात. विषय काय माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला डायरेक्ट टॅक्सी पण आहे 100 रुपयामध्ये. मला तीच पाहिजे होती, बट इथे कसं आहे, सवारी जोपर्यंत ऑलमोस्ट 10 लोक जमा होत नाही तोपर्यंत ते निघत नाही.
तर मी बोललो एवढा खूप टाईम जाणार, मग आपण चेंज करूनच जाऊ ना, काय वाईट आहे. 10 लोक जमा होईपर्यंत संध्याकाळ होईल, तो बोलला. कारण की आज वीकडेला खूप कमी लोक जातात कैची धामला, तर तेच तर ठीक आहे, वाया जाते हे. तर मित्रांनो, हा आपला आता आपण पोचलो आहे डायरेक्ट लोकेशनवर. मी तुम्हाला आता बाहेर जाऊन पण दाखवतो. इथे माझा बेड आहे, 600 रुपयामध्ये पडला आहे पर नाईट, आणि याच्यात जस्ट खाली मंदिर आहे. तर आता मी तिकडेच जातो आणि तुम्हाला दाखवतो, आणि आपण ब्लॉग एंड करू, आणि मग तुम्हाला सांगतो कसं काय डिटेलमध्ये. इथे आहे म्हणजे असा तो होता म्हणजे मी तर माझे सगळे व्हॅल्युएबल्स माझ्या बॅगेत आहे. मित्रांनो, तुम्हाला मी माझं कारण सांगतो इथे स्टे का करायचं. आता तुम्हालाही माहिती आहे की आपण आलो आहे एका स्पिरिच्युअल जर्नीला. आपण असं काय पिकनिक स्पॉट टाईप असं फिरायला नाही आलो आहे. म्हणजे मी कैची धामचा याच्यासाठी प्लॅन केलेला. भाई, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काय ना काय अशा गोष्टी घडतात. पण ठीक आहे, म्हणजे एक समजून चला, जेव्हा माणसाला वाटतं की आपण कुठे तरी आपलं जे हेतू काय आपल्या आयुष्याचा जगण्याचा अँड ऑल एव्हरीथिंग, जे एक माणूस जेव्हा कन्फ्यूज होतो तेव्हा तुम्हाला कोणच नाही समजावू शकत. तुमची गर्लफ्रेंड असो, तुमची बायको असो, तुमचं कोणी असो, एकदम जवळची व्यक्ती, इवन तुमचे आईवडील असो, तर ते एक माणूस जो आहे तुम्हाला जर जिथे कन्फ्यूज आहे, तुम्हाला आध्यात्मिकमध्ये जाऊन एकदम तुम्ही बोलता ना डीपली जेव्हा स्पिरिच्युअलिटीमध्ये घुसेल तेव्हाच तुम्हाला कळणार तुमचं हेतू काय, तुमचं लाईफचा उद्देश काय. तर चला मी तुम्हाला एक छोटासा दर्शन दाखवतो. हे बघा माझ्या मागे आहे, बोला जय नीम करोली बाबा की जय लाईन, तर मस्त आहे. या रिझनसाठीच मी इथे स्टे घेतला. आता मी पिकनिक स्पॉटसारखं म्हणजे हे जस्ट गोष्टीला कबड्डीसारखं हात लावून येण्यासाठी नाही आलो आहे. मला ती जागा एनर्जी फील करायची म्हणून मी इथे स्टे घेतला आहे. आता मी स्टे घेतला पण नसता, बट माझं वेगळं आहे म्हणून मी नैनिताल पण फिरलो नाही. माझं काहीच इच्छा नव्हती नैनिताल वगैरे असं काय एक्सप्लोअर करायची तशी. पण ठीक आहे, प्रत्येकाचं वेगळं असतं. प्रत्येक लोक इथे फक्त दर्शन घेऊन जातात. माझं वेगळं काय आहे तर ते सगळं सांगत तर नाही बसत. तर आपल्याला खाली जायचं आहे. माझं इथे वरच आहे, थोडंच खाली आहे. शॉर्टकट्स पण आहेत, बट मी रस्त्याने चालत चाललो आहे. आणि हा मेन आहे NH87 नॅशनल हायवे आहे. तुम्ही पाहू शकतात इथे अल्मोडाचा बोर्ड आहे, कर्णप्रयाग वगैरे. इथूनच तुम्हाला देवप्रयागला वगैरे पण जायला रस्ते आहेत. माझी तर जर्नी इथे कैची धाम पोहोचेपर्यंत एक नंबर होती. बसने मी अवघ्या फक्त 45 रुपीजमध्ये आलो. 45 रुपीजमध्ये आलो, तर आपण त्याच्यामध्ये पण ही पैसे वाचवले. तर आपण असं काय ना काय ट्रिक सांगत असतो. तर चला आता एक काम करतो, मी जातो खाली आणि मग तुम्हाला तिथे मंदिराच्या पाशी भेटूनच प्रॉपर तुम्हाला अपडेट देतो. चलो. फ्रीमध्ये चपला ठेवू शकतात आणि आपल्या रिस्कवर असं काय हे नाही. इथे लिहिलं पण आहे जिम्मेदारी नाही आहे. तर ठेवूया, भरोसादार आहे एवढा, बघू. नाहीतर मग आपल्याला अख्खी आपली जर्नी कुठेतरी विकत घ्यायला लागेल. मग नवीन चपला चांगले, पण इकडे चप्पल केलेली पण चांगले, सुविधा पण चांगली आहे. बघू, हे बघा इथे तुम्ही विकत पण घेऊ शकता तुम्हाला जे काय घ्यायचे. चला. दर्शन होने के बाद ये प्रश्न लेके जाने का ना. मित्रांनो, आपल्याला आपली पुण्याची मंडळी पण भेटली आणि मागे मंदिर पाहू शकतात. मंदिर इथे चांगलं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तुम्ही पाहू शकतात. काहीतरी बनतंय, बट इथे अख्खं नदी आता म्हणजे ते आय डोंट थिंक सो ते शो करायला पाहिजे का, बट इथे पूर्ण नदीचं बहाव पण एकदम काहीतरी कन्स्ट्रक्शनचंच काम चालू आहे. काय बोलतो, मग कसा होता प्रवास? प्रवास एकदम मस्त होता. आता एकदम मन प्रसन्न झालेलं आहे आणि फुल एनर्जेटिक झाले. मंदिर दिसतंय तुम्हाला आता दर्शन झाल्यानंतर एकदम पूर्ण एनर्जेटिक, पूर्ण कमबॅक घेऊन जायचं, पूर्ण कमबॅक ना डायरेक्ट. पुढच्या वर्षी डायरेक्ट अर्धा तासात दर्शन होऊन जाईल. स्टेला पण येत आता मी स्टे करणार आहे. मला एकदम एकांत पाहिजे म्हणून मी सकाळचं एकदम येणार. एकांत घेऊ आणि दर्शन घेऊ. चला भेटू मग तुम्हाला. आतमधलं तर काही नाही दाखवू शकत. तर हा व्लॉग इथपर्यंतच होता. तर आय होप तुम्हाला मित्रांनो हा कैची धामचा कसा वाटला असेल व्लॉग नक्की सांगा. आणि कसं आपण तुम्हाला बजेटमध्ये सांगितलं ते पण तुम्हाला कळलं असेल. आणि कसे तुम्ही येऊ शकतात. आपण बसने एकदम अवघ्या 45 रुपीजमध्ये आलो. आणि तेच इथे आपण जे पण आहे हां. तर चला भेटूया अशाच एका चांगल्या ब्लॉगमध्ये. आता पुढचा ब्लॉग काय असेल तुम्हाला कळेलच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.
ये बाबा जी का पहला मंदिर है। बाबा जी यहाँ से बहुत लंबे समय तक रहते हैं। तो पहिले फिर यहाँ बाद से भूमिधार गए, फिर कैंची मंदिर बना, फिर काकड़ी घाट, 4 तो पास में ही है। कळलं पाहिजे, इन्फॉर्मेशन कळली पाहिजे. असं नाही की तुम्ही जर माझे एक 15 मिनिटाचा व्लॉग बघता टाईम वेस्ट झाला पाहिजे. तुम्हाला इन्फॉर्मेशनही कळली पाहिजे.